बातमी धुळ्यातून आहे। धुळ्यामध्ये मतदान केंद्रांवर ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। प्रभाग क्रमांक 4, 5, 10 आणि 11 मध्ये ईव्हीएम खराब झाली आहे। मतदान प्रक्रिया खोळंबली आणि मतदारांमध्ये नाराजीचा सूर सुद्धा उमटला होता। त्यामुळे धुळ्यामध्ये प्रभाग क्रमांक 4, 5, 10 आणि 11 मध्ये ईव्हीएमचा बिघाड झालाय। त्यामुळे मतदारांना मतदान केंद्राबाहेर खोळंबून राहावं लागलं। मतदान प्रक्रिया खोळंबली, मतदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या धुळ्यामध्ये मतदान केंद्रावरती ईव्हीएमचा बिघाड झालेला आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी तुषार परदेशी सध्या आपल्या सोबत आहे। तुषार, हा घोळ आता तरी निस्तारलाय का? 4, 5, 10 आणि 11 या प्रभागांमध्ये सध्या परिस्थिती कशी आहे? नक्कीच या ठिकाणी सकाळपासून 7:30 वाजेपासून मतदार हे मतदान केंद्रावरती आले होते आणि प्रभाग क्रमांक 10, 11, 4 आणि 5 या ठिकाणी एक एक बूथवरती म्हणजे एक एक केंद्रांवरती एक एक मशीन हे बंद पडले होते। तांत्रिक बिघाड झाले त्या ठिकाणी लक्षात आले। साधारण 15 ते 20 मिनिटं या ठिकाणी हे मशीन बंद पडले होते, पण तात्काळ या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आले आणि त्यांनी आता मतदान यंत्र हे सुरू केले। मात्र त्यावेळेस जे मतदार आले होते त्यांच्या या ठिकाणी खोळंबा झालेला आहे। मात्र आता परिस्थिती आता सर्व ठिकाणी मशीन सुरळीत सुरू झालेले आणि मतदान देखील आता सुरळीत संपन्न होत आहे। नक्कीच धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।